अवधूत चिंतन श्री चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये 6वा अध्याय चालू आहे सध्या, आणि 6व्या अध्यायामध्ये 13 खंड पूर्ण झालेत. आणखी 3 खंड राहिलेले आहेत, म्हणजे 6वा अध्याय संपेल आणि 6व्या अध्यायाबरोबर छांदोग्य उपनिषदही संपेल. आणि त्याच्यानंतर मग आपण उपसंहार करणार आहोत की प्रत्येक अध्यायामध्ये काय संदेश दिलाय आपल्याला, आणि नित्य जीवनामध्ये त्या प्रत्येक सिद्धांताचा विनियोग कसा करायचा हे मी उपसंहारामध्ये विस्ताराने सांगेन. हा, तेव्हा आता मी चतुर्दश खंड हा मी सुरू करतो. त्याची सुरुवात केली होती आपण मागच्या वेळेस. तर चतुर्दश खंड या ठिकाणी अन्य ठिकाणाहून आलेला जो पुरुष आहे त्याचा दृष्टांत दिलेला आहे की त्या पुरुषाला जर एका अनभिज्ञ अशा ठिकाणी जर अशा देशात नेलं आणि त्याचे डोळे झाकून जर नेले तर काय त्याची स्थिती आहे. तर हे सगळं दृष्टांत सांगण्याचा जो प्रयत्न आहे, या सर्व प्रयत्नामध्ये प्रामुख्याने हे सत तत्व काय आहे, सच्चिदानंद तत्व काय आहे, आत्मतत्व काय आहे आणि ब्रह्मतत्व काय आहे, त्याचा आपल्या अस्तित्वाशी काय संबंध आहे. तर हा उपदेश जो आहे तो अरुणींनी म्हणजे उद्दालक ऋषींनी आपला मुलगा हा श्वेतकेतूला सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळेस श्वेतकेतू म्हणतो की तुम्ही सांगताय मला थोडस समजतंय पण पूर्ण आकलन होत नाही, तेव्हा अजून काही दृष्टांत सांगा. असं मागच्या आपण बऱ्याच खंडापासून आपण पाहत आलेलो आहोत. आणि मग ते न कंटाळता म्हणतात ठीक आहे, मी पुन्हा तुला आणखीन काही दृष्टांत सांगेन. तर असं हे आतापर्यंत आपण 13व्या खंडापर्यंत पाहिलं. आता 14वा खंड आहे. आता आजचा दृष्टांत काय देतात ते आपण पाहूया. तेव्हा या 14व्या खंडातला पहिला मंत्र असा आहे की यथा सौम्य पुरुषम गंधारेभ्यो भिनद्धा क्षमानीय तम ततो तिजने विसृजेत्स यथा तत्र प्रांग वेदांग वदरांग वा प्रत्यंग वा प्र- प्रध्याप्यता भिन्नद्धाक्ष अन्यतो भिन्नद्धाक्षो विसृष्ट. अर्थ असा आहे, याचा शब्दशः अर्थ असा आहे की हे सौम्य, ज्या प्रकारे कोणी चोर ज्या एखाद्या पुरुषाचे डोळे बांधून त्याला अशा अशा कोणत्या तरी अज्ञात अशा गांधार देशामध्ये आणून त्याला जिथे जनशून्य स्थान म्हणजे एकांत स्थान आहे, कोणीही तिथे नाही आणि कोणाचाही आवाज नाही, अशा ठिकाणी डोळे बांधलेल्या अवस्थेमध्ये त्या गांधार देशात आणून ठेवतात. तेव्हा ह्या जागी तो त्याला दिशेचं काहीही आकलन होत नाही, डोळे झाकलेले असल्यामुळे कोणत्या दिशेकडून तो आला आणि आता त्याचं तो कोणत्या दिशेकडे आहे आणि कुठल्या दिशेला तो पाहतोय, म्हणजे पूर्व उत्तर दक्षिण आणि पश्चिम याच्याकडे जरी तोंड त्यांनी केलं तरी त्याला काहीही दिसत नाही. कारण त्याला त्याचे डोळे बांधून आणल्यामुळे आणि डोळे बांधलेल्या स्थितीतच तिथे तो उभा होता आणि त्या कारणाने त्याची ती अनभिज्ञता इथे व्यक्त केलेली आहे. तेव्हा अशा ह्या स्थितीचं या पहिल्या मंत्रामध्ये वर्णन केलं आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, लोकांमध्ये ज्या प्रकारे कोणीतरी द्रव्यहरण करणारा जो चोर असतो आणि तो कोणत्या तरी पुरुषांना जो अनविद्धाक्ष म्हणजे ज्याचे नेत्र चक्षु हे बांधून घेतलेले आहेत त्याला अनविद्धाक्ष असं म्हटलेलं आहे. तर त्याचे नेत्र किंवा चक्षु बांधून त्याला एखाद्या अज्ञात गांधार देशामध्ये घेऊन आणून त्याला एखाद्या वनामध्ये आणि अत्यंत एकांत स्थितीमध्ये त्याला त्याचे नेत्र व हात बांधून ठेवलेल्या स्थितीमध्ये घेऊन जातात. तेव्हा ही अशी जी स्थिती आहे तेव्हा त्या स्थानी तो दिग्ग्रामाने युक्त झालेला, प्रांगवा म्हणजे पूर्वविमुख झालेला आणि उत्तर दक्षिण आणि पश्चिम ह्या दिशेला सुद्धा मुख करून अशा प्रकारे शब्दाचा उच्चार उच्च स्वरामध्ये तो ओरडत आहे आणि त्यांनी या गांधार देशातील नेत्रांना बांधून येथे त्या चोराने त्याला आणलेला आहे आणि त्या स्थितीमध्ये तो अक्षरशः दिग्मूढ झालेला आहे, दिशा त्याला कळत नाहीत, डोळे बांधलेले आहेत, हात बांधलेले आहेत, अशी त्याची ती स्थिती आहे. तेव्हा ह्या स्थितीचा जे संबंध आता कशा संदर्भात त्यांनी हा दिलेला आहे हे उदाहरण हे आता आपण पुढच्या मंत्रामध्ये पाहूया. मंत्र क्रमांक 2, खंड 14वा. यस्य यथा विनहनम प्रमुच्य प्रब्रूयादेताम दिशम गंधारा एताम दिशम व्रजेति स ग्रामद ग्रामम
पृच्छान पांडे तो मेधावी गंधारा नेवोप संपद्ये तैव मेवाचार्यवान पुरुषो वेद तस्य तावदेव चिरम यावन्न विमोक्षेथ संपत्स इति. त्याचं सगळं ती परिस्थिती त्या बंधन झालेल्या पुरुषाची वर्णन केलेली आहे की याचा शब्दशः अर्थ या मंत्राचा असा आहे की ह्या पुरुषास हे त्याचं बंधन करून त्याचं ज्यावेळेस त्याला बांधलेल्या अवस्थेमध्ये त्या गांधार देशाच्या एकांत स्थानामध्ये वनामध्ये आणलेलं आहे आणि तिथे कोणीही नाहीये, एकांत कुठलाही एक मनुष्यही नाही, अशा स्थितीत त्याला बंधन करून त्या ठिकाणी आणलंय. तेव्हा ज्याप्रमाणे कोणी असं म्हणेल या परिस्थितीला की गांधार दिशेच्या या दिशेकडे आहे त्या दिशेकडे आहे, त्यामुळे तुम्ही ह्या दिशेकडे जावे किंवा त्या दिशेकडे जावे, तेव्हा हा बुद्धिमान आणि समजदार जो पुरुष आहे तो त्याला एका गावाहून दुसऱ्या गावात विचारत विचारत त्या गांधार देशामध्ये येऊन पोचतो. आणि अशा प्रकारे ह्या लोकांमध्ये आचार्यवान पुरुषच सतला जाणत असतो. त्यांच्यासाठी मोक्ष जो आहे तो मोक्ष प्राप्तीसाठी तेवढाच विलंब असतो जोपर्यंत की तो देहबंधनापासून मुक्त होत नाही. पण त्यानंतर तो हा सत्संपन्न ब्रह्मतत्वास प्राप्त होऊन जात असतो. म्हणजे जोपर्यंत या बंधनाचं त्याला जी जाणीव आहे की आपल्या या देहामुळे आपण बंधनात आहोत, ज्या देहामुळे बंधनात आहोत त्या देहालाच बांधलेलं आहे इथे, आणि म्हणून त्याची ही स्थिती बद्ध अवस्था झालेली आहे. बद्ध कशा करता? नुसत्याच आत्मस्थितीबद्दल अज्ञान आहे म्हणून बद्ध नाही, तर देहालाही बांधलेल्या स्थितीमध्ये तो बद्ध आहे. तेव्हा अशा या बांधलेल्या स्थितीमध्ये त्याची जी ती स्थितीचं वर्णन केलंय, तेव्हा अशा या व्यक्तीला ब्रह्मतत्वाची पूर्ण जाणीव करून देणारा जो कोणी महापुरुष असेल तो विचारत विचारत ह्या गांधार देशापर्यंत येतो आणि त्याला ह्या सगळ्या बंधनाबद्दलचं हे त्याला जाणीव करून देतो की हे बंधन जे आहे हे तुला मोक्षप्राप्तीमध्ये अडचण आणणार आहे, आणि जोपर्यंत या देहबंधनापासून तू मुक्त होत नाहीस तोपर्यंत तुला त्या सत्संपन्न ब्रह्मतत्वाची जाणीव होणार नाही. तेव्हा तुला सत्संपन्न सच्चिदानंद घनस्वरूप आत्मतत्व ब्रह्मतत्वाची प्राप्ती ही या देहाच्या बंधनातून मुक्त झाल्यावरच होऊ शकेल, असं या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की तो जो पंडित आहे तो उपदेशवान, मेधावी आणि दुसऱ्याच दाखविल्या गेलेल्या ग्रामात प्रवेश करण्यासाठी तो मार्गास यथायोग्य समजण्यास समर्थ असणारा असा हा पुरुष, तो या बंधनात असलेल्या व्यक्तीला पाहण्याकरता म्हणून तो विचारत विचारत एका गावाहून दुसऱ्या गावात ही विचारत विचारत तो त्या ठिकाणी पोहोचून जातो. आणि दुसरा जो मूढमती अथवा देशांतर पाहण्याची इच्छा असणारा तो तिथे पोहोचूच शकत नाही, कारण त्याला त्या अज्ञात स्थळाकडे कसं जायचं हे त्याला माहिती नाहीये. पण जो पुरुष हा ज्ञानी आहे, एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी कसं जायचं आणि कशा प्रकारे विचारात जायचं हे त्याला माहिती असल्यामुळे तो योग्य त्या पद्धतीने त्या गांधार देशात जातो. ज्या प्रकारे या दृष्टांताचं वर्णन तिथे केलंय, अर्थात आपल्या या देश गांधारापासून चोराद्वारे ह्या डोळ्यास बांधून घेतल्यावर जाण्याच्या कारणाने तो कसा होतो, त्याची स्थिती काय, तर तो विवेकशून्य होतो. दिग्मुख म्हणजे दिशेच्या बाबतीत मूढ, दिग्मूढ झालेला आणि क्षुधा तृषेने युक्त असलेला, व्याघ्र तस्कर आदींच्या अनेक भय आणि अनर्थ समूहाने संपन्न असलेल्या त्या वनामध्ये तो प्रवेशित झाला. आणि त्या पुरुषास हा दुःखार्थ होऊन आक्रोश करत करत बंधनापासून मुक्त होण्याकरता तो उत्सुक होता. कोणीतरी यावं आणि मला या बंधनातून मुक्त करावं असं त्याला अतिशय प्रकर्षाने वाटत होतं, म्हणून तो आक्रोश करत होता. आणि तो कोणत्याही कृपालूद्वारा या महापुरुषाकडून त्या बंधनापासून सोडून दिल्या जाण्याने कोणत्या तरी प्रकारे आपण या गांधार देशात पोहोचून कृतार्थ म्हणजे सुखी होतो. ठीक अशाच प्रकारे या संसाराच्या, आता इथे अशाच प्रकारे पुढे जे सांगितलं की ह्या दृष्टांत कुठे लागू आहे, तर आत्मस्वरूप सत पासून तेज, जल आणि अन्न आदी हे सर्व देहरूपी वनात जे काही वात, पित्त, कफ, रुधिर, मेद, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र, कृमी आणि मलमूत्राने पूर्ण असा तो आणि शीतोष्ण आदी अनेक द्वंद्व आणि सुखदुःखाने असा युक्त असतो, असा हा जीव. या जीवाचं बंधन काय, जसं त्या व्यक्तीचं बंधन जे आहे ते नेत्राला बांधलेली पट्टी आहे,
आणि हाताला सुद्धा बांधलेली पट्टी आहे आणि देह असा बंधनात आणून त्याला अज्ञात स्थानापासून त्या गांधार देशात कसं आणलं हे त्याला कळालं नाही. आणि त्याच्यानंतर त्याला तिथे आणून गोल फिरवलं. चारी दिशेमध्ये त्याचं तोंड होतं आणि त्या सगळ्या दिशा संपल्यानंतर मात्र तो दिशाहीन झाला, दिग्मूढ झाला. असा तो मनुष्य आहे. त्याच प्रकारे हा जीव आहे. आणि हा जीव कसा आहे, तर या अनेक प्रकारच्या बंधनापासून युक्त आहे तो. आणि तो या वनामध्ये आला की ज्या कसं हे वन काय आहे, हे देहरूपी जो अन्नमय कोश आहे, तर त्याच्यामध्ये वात पित्त कफ रुधिर मेद मांस अस्थि मज्जा शुक्र क्रमी आणि मलमूत्र अशा या सर्व गोष्टींनी तो युक्त असून ह्याच्याने तो बंधनात आहे आणि सुखदुःखाने युक्त आहे. असा हा जीव जो आहे तो मोहरूपी वस्त्राने बांधलेल्या या नेत्राला असून आणि स्त्री पुत्र मित्र पशु आणि बंधू इत्यादी दृष्ट आणि अदृष्ट अनेक विषय तृष्णाने जखडून जाऊन पुण्य पापरूपाने, पुण्य पापरूप हे चोर आहेत आणि पुण्य पापरूपाने त्या चोराद्वारे तो प्रवेशित करून दिले जाण्यावर मग तो म्हणतो की मी ह्याचा पुत्र आहे, मी ह्याचा बंधू आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी मूढ आहे, मी पंडित आहे, मी धार्मिक आहे, मी बंधुमान आहे, मी उत्पन्न झालो आहे, माझा मृत्यू हा होऊ शकतो, मी धन आहे, मी धनवान आहे, माझं धन नष्ट झालं आहे, मी मारल्या गेलो आहे, आता मी जिवंत कसा राहील, आता माझा रक्षक कोण आहे. अशा प्रकारे शेकडो अशा अनर्थ या जालाने तो युक्त होऊन रडणारा आणि जेव्हा पुण्याची अधिकता होण्याने कशा तरी पद्धतीने कोणत्या तरी कृपालू सद्ब्रह्मज्ञ असलेला जो महापुरुष आहे त्याच्या या कृपा आशीर्वादाने त्याचं बंधनमुक्त होतो आणि ब्रह्मशिष्ट असा तो महापुरुष जो आहे तो त्याला प्राप्त होऊन जातो. आणि त्या ब्रह्मवेत्याद्वारे दयावश असा तो सांसारिक विषयाच्या दोष दर्शनाचा हा मार्ग दाखविला जातो. आणि तो मार्ग दाखविले जाण्यावर त्या सांसारिक विषयापासून तो विरक्त होऊन जातो. आणि तू संसारी नाहीस, न तू पुत्रत्ववादी आहेस किंवा तू धर्मवान आहेस किंवा तू, तर मग तू कोण आहेस, तर तू सत्तत्व आहेस आणि तोच तू आहेस. अशा प्रकारे उपदेश जो आहे तो ह्या श्वेतकेतूनी श्वेतकेतूला उद्दालक म्हणजे अरुणीने केला आणि हे उदाहरण दिलं त्यांनी. हे अशा प्रकारे ही मनुष्याची स्थिती आहे की या देहामध्ये अनंत अशा बंधन बंधनात टाकणाऱ्या अशा या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुला, तू तो देह आहे किंवा तुझा तो देह आहे या कल्पनेपासून तुला बाहेर आलं पाहिजे. कारण मनुष्य जेव्हा स्वतःबद्दल विचार करतो तेव्हा तो कसा विचार करतो, स्वतःबद्दल म्हणजे स्वतःच्या देहाबद्दल, स्वतःचं अस्तित्व म्हणजे त्या देहाचं अस्तित्व म्हणजेच मी आहे, अशा प्रकारची जी जाणीव असते तीच बंधनाला कारणीभूत असते. आणि मग त्या देहामध्ये असलेले जे काही सर्व अनेक गोष्टी आहेत त्या आता आपण यादी पाहिली तर त्यामुळे तो बंधनात येतो आणि त्यालाच तो आपलं अस्तित्व मानतो. पण जेव्हा ते सर्व तू नाहीस तर तू कोण आहेस, तर तू आत्मतत्व आहेस, ब्रह्मतत्व आहेस. बाकी सगळ्या गोष्टी या आरोपित झालेल्या आहेत. ते तुझं अस्तित्व नाहीये, तर तुझं अस्तित्व म्हणजेच ते ब्रह्मतत्वाचं अस्तित्व आहे. अशा प्रकारे तो उपदेश करतो आणि तेच तू आहेस असा उपदेश गेल्यानंतर अविद्यामय असलेलं जे मोहरूप वस्त्र आहे त्या मोहरूप वस्त्राच्या बंधनाने जोडल्या जाऊन तो गांधार देशीय पुरुषाच्या समान आपल्या ज्या या साक्षात्म्यास प्राप्त होऊन तो सुखी आणि शांत होऊन जातो. आणि या विधानात आरुणीने त्या आचार्यवान पुरुषाच्या वाक्यामध्ये सांगितलं आहे की या अशा आचार्यवान अशा अविद्यारूप बंधनाने मुक्त झालेल्या त्या पुरुषासाठी सदात्म स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये एवढेच वाक्य शेष जोडले आहे की ते समयापर्यंत कालक्षेप केला पाहिजे. किती समयापर्यंत कालक्षेप करावा, तर त्यावर दाखविलं आहे की जोपर्यंत तो या देहबंधनापासून मुक्त होत नाही त्या समयापर्यंत, जेव्हा देहबंधनापासून तो मुक्त झाला तेव्हा त्याला विमोक्षो किंवा विमोक्षते अशा प्रकारच्या या प्रथम पुरुषात बदलून त्याला, असं तात्पर्य आहे की ज्या कर्माने देहाचा आरंभ झाला होता त्याच्या उपभोगाद्वारे त्याचा क्षय होऊन जोपर्यंत देहपात होईल तोपर्यंत अवकाश आहे. देहपात झाल्यावर त्यावेळेस सच्ची प्राप्ती होऊन जाईल. संपत्से ज्या स्थानावर
संपस्ते असे पूर्ववत पुरुष परिवर्तन करून घेतले. म्हणजे देहपात आणि सच्च्या प्राप्तीच्या कालाचं अंतर नसतं. ज्याचा अर्थ अशा शब्द जो आहे अंतर्य या अर्थवाची होऊन या ब्रह्मवेत्याच्या जीवनाधिकेचे सर्व प्रयोजन जे आहे ते प्रयोजन न झाल्यामुळे प्रवृत्त फल हे कर्माच्या फल उपभोगासाठीच हे अवश्य होणं आहे. आणि त्यामुळे सोडलेल्या बाणालाच्या समान त्याच्या त्या सच्च्या प्राप्तीमध्ये जोपर्यंत विलंब आहे तोपर्यंत कि कितीपर्यंत विलंब आहे तर देहबंधनापासून जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत ते बंधन आहे. ज्या क्षणी तो देहबंधनापासून मुक्त होतो त्या क्षणी तो सत्तत्वाची प्राप्ती करून घेतो. तेव्हा ब्रह्मसंस्थो मृतत्वमेती या वाक्याची ज्या व्याख्येच्या वेळेस ज्ञानोत्पत्तीच्या नंतर तर आम्ही ब्रह्मवेत्याच्या कर्माचा अभावच प्रतिपादन केला आहे आणि त्यालाच हे समय सांगितले की कोणत्या काळापर्यंत तर त्या पूर्ण सर्व बंधनापासून मुक्त होण्याच्या क्षणापर्यंत जो काळ आहे त्या काळापर्यंत त्याला वाट पाहावी लागेल. आणि मग तो काळ संपला की तो ब्रह्मस्वरूप होतो. आता या ठिकाणी माझे मत मी सांगतो तुम्हाला की इथे काही लोकांचा समज असा होईल की देह त्यागानंतरच तो आत्मतत्वाला पोहोचतो किंवा देह त्यागानंतरच त्याला परमेश्वर प्राप्त होतो असं एक विधान याच्यात दिलेलं आहे. त्याच्यावर माझी थोडीशी टिप्पणी अशी आहे की देहाचा त्याग म्हणण्यापेक्षा देहभावाचा त्याग होणं महत्वाचं आहे. आणि जो मुक्त पुरुष असतो त्याचा देह असूनही तो देहामध्ये असून सुद्धा तो देहाच्या बंधनापासून मुक्त आहे. तर त्याला काय म्हटलंय की तो विदेही स्थितीमध्ये आहे. जेव्हा देह बंधनापासून तो मुक्त झाला, देहामध्ये तुम्ही राहण्यामध्ये दोष नाहीये, पण त्या देहाला आपलं अस्तित्व मांडणं हा सर्वात मोठा दोष आहे. त्या देहामध्ये आसक्त होणं, त्या देहामध्ये कामना ठेवणं आणि त्या देहबुद्धीने आयुष्य जगणं हेच बंधनाचं लक्षण आहे. पण हा देह म्हणजे मी नव्हे, तर हा देह जो आहे तो प्रकृतीचा अंग आहे. तो समष्टीच्या प्रकृतीचा एक अविभाज्य बिंदू आहे. पण मी तो देह नाही. तर मी या देहाला धारण करणारा जीवात्मा आहे. आणि या जीवतत्वाला सुद्धा आत्मस्थितीमध्ये संपूर्णतः विलीन केल्यानंतर तो देह असणे आणि नसणे याच्यात काहीही भेद राहत नाही. म्हणून तिथे देहपातापर्यंत सत्तत्व प्राप्त होणार नाही असं जे सांगितलंय तर तिथे आपल्याला ही भूमिका घ्यायची आहे की देहपातानंतर नाही तर देहभावापर्यंत हे बंधन आहे. ज्या दिवशी देहभाव संपला आणि आत्मभाव निर्माण झाला तर तुम्ही या सर्व बंधनापासून मुक्त झाले. देह असला तरी काही फरक पडणार नाही. म्हणून विदेही स्थिती मुक्ती भोगीत जावी असं रामदास स्वामींनी जे सांगितलं तर त्या विदेही स्थितीमध्ये मुक्ती भोगायची म्हणजे काय तर देह असून सुद्धा देहभावाचा त्याग करायचा. आणि देहभावाचा त्याग जेव्हा होतो त्यावेळेस तो पुरुष हा मुक्तच असतो आणि तेव्हा तो सत्तत्वाला प्राप्त करतो. असा हा मंत्र आहे. त्याच्यानंतर आता तिसरा मंत्र आपण बघूया. स एषेणीम ऐतदात्म्य इदम सर्वम तत्सत्यम तत्सत्यम आत्मा तत्वमसी श्वेतकेतो इति भूय एवमा भगवान विज्ञापयत्विति तथा सौम्येति होवाच. अर्थ असा आहे की जो हा अणिमा म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म जो आत्मतत्व आहे त्याला अणिमा म्हटलेलं आहे. तर जो हा अणिमा आहे एकच रूपच हे सर्व काही आहे. म्हणजे त्या आत्माच्या स्वरूपातच सर्व काही आहे. आत्मतत्वच सर्वत्र सर्वव्याप्त आहे. त्याच्या व्यतिरिक्त अस्तित्व हा आभासात्मक गोष्ट आहे. तेव्हा तेच काही सत्य आहे आणि तो आत्मा जो आहे तोच श्वेतकेतो तेच तू आहेस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की त्या आत्मतत्वाचं विविध दृष्टांतांनी वर्णन केलं आणि नंतर शेवटी सांगितलं की तो आत्मा सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि तो जो आत्मा आहे तो तूच आहेस श्वेतकेतो. तूच आहेस. तुझं अस्तित्व म्हणजेच आत्म्याचं अस्तित्व आहे. तुझं अस्तित्व म्हणजे तुझ्या देहाचं अस्तित्व नव्हे हे त्यांनी ठासून सांगितलंय. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दृष्टांताच्या शेवटी हा जो आत्मा आहे तोच तू आहेस असं सांगितलं. आणि आरुणीच्या अशा या प्रकारच्या सांगण्यानंतर श्वेतकेतू बोलला की भगवान मला पुन्हा समजावून सांगा. त्यावर अरुणी म्हणाले की ठीक आहे सौम्य, मी पुन्हा एकदा तुला अजून काही दृष्टांत देऊन सांगेन. म्हणजे हे सर्व सांगितल्यानंतर सुद्धा तो तिथपर्यंत पोहोचत नाही. मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं किंवा ज्यावेळेस एखाद्या लहान मुलाला आकाशात उडणाऱ्या पक्षीमध्ये आपण अंगुली निर्देश दाखवला की तर्जनीने आपण ज्या आकाशाकडे बोट दाखवलं तर
जो बुद्धिमान मुलगा आहे तर तो काय करेल की ज्या दिशेने ते बोट दाखवले त्या दिशेकडे वर ऊर्ध्व दिशेला पाहेल आणि त्याला आकाशातला पक्षी दिसेल. परंतु एखादा जर अजाण बालक असेल तर तो हे पहा म्हटल्यानंतर तो बोटापर्यंतच पाहिल आणि बोटाच्या टोकाच्या पलीकडे तो पाहणारच नाही. आणि असं पाहिल्यावर तो काय म्हणेल, मला कुठे पक्षी दिसला, मला पुन्हा एकदा सांगा कसा आहे पक्षी तो. अशी त्या अजाण बालकाची जी स्थिती आहे तीच ह्या श्वेतकेतूची स्थिती आहे. म्हणून तो दृष्टांत ऐकतो आणि दृष्टांत ऐकल्यानंतर पूर्ण म्हणतो, बा ठीक आहे, मला तुम्ही छान सांगितले पण मला अजून परिपूर्णपणे कळालं नाही. तेव्हा तुम्ही मला आणखीन त्या नवीन काही दृष्टांत देऊन सांगा की ज्याच्यामुळे मला परिपूर्णपणे ज्ञान होतं. तेव्हा या मंत्राचा आशा आहे की स य इत्यादी ज्या काय मंत्राचा जो अर्थ आहे तो पूर्वी सांगितल्याप्रमाणेच आहे की हे भगवान आचार्यवान विद्वान ज्या क्रमाने सतला प्राप्त होत असतो तो क्रम मला दृष्टांताद्वारे पुन्हा एकदा समजावे असं हा श्वेतकेतूने सांगितले. तेव्हा आरुणीने सांगितले की सौम्य ठीक आहे, मी पुन्हा एकदा काही तुला छान दृष्टांत सांगेल आणि त्याप्रमाणे मी तुला आत्मतत्वाची परिपूर्णपणे प्रत्यक्ष अशा प्रकारची तुला ही दिशा देईल. तेव्हा इथे हा मंत्र संपतो आणि अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील या 6व्या अध्यायातील चतुर्थ खंडावरील भाष्य जे आहे ते संपूर्ण झाले आहे. तेव्हा 14 खंड इथे परिपूर्ण झाले. आता पुढचा हा पंचदश म्हणजे 15वा हा खंड आपण पाहूया. तेव्हा मुमूर्ष ह्या विषय असा आहे की मुमूर्ष पुरुषाच्या दृष्टांताचा याने दृष्टांत दिलेला आहे आणि त्या मुमूर्ष पुरुषाच्या दृष्टांताद्वारे इथे आता उपदेश केला आहे. तेव्हा या 15व्या खंडातला हा पहिला मंत्र असा आहे. पुरुषम सौम्यवतो पत पतापिनम ज्ञातय्यः पर्युपासते जानासि माम जानासि मामिति तस्य यावन्न वाङ्मनसि संपद्यते मनः प्राणे प्राणस्तेजसी तेजः परस्यां देवतः तावज्जानाति. तेव्हा अर्थ असा याचा की हे सौम्य, ज्वर इत्यादीने संतप्त झालेला जो मुमूर्षू पुरुषांच्या चारी दिशेने हा घेरून त्याचे बांधवगण विचारत असतात ते काय, तुम्हाला जाणत आहेस काय, काय तुम्हाला ओळखत आहेस काय. आणि जोपर्यंत त्याची वाणी ही मनामध्ये लीन होत नाही तोपर्यंत वाणीने म्हणेल होय मी तुला ओळखतो, तोपर्यंत हा जिवंत आहे असे ते समजतात. आणि ज्यावेळेस मन हे प्राणामध्ये, प्राण हे तेजामध्ये आणि तेज हा परदेवतेमध्ये लीन होईल तो त्यावेळेस मात्र तो ओळखणार नाही. पण जोपर्यंत ही प्रक्रिया होत नाही तोपर्यंत मात्र तो त्याला ओळखत असतो आणि तो आपल्या वाणीने बोलू शकत असतो. अशी त्या जो त्याला व्याधी झाली आहे असे अशा प्रकारे तो इथे असं हे उच्चारण करतो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, उपताप्ती ज्वर आदीपासून अत्यंत संतप्त झालेले हे पुरुषांचे जे ज्ञातिजन जे आहेत ते बांधवगण त्यांना घेऊन त्या मुमूर्षू पुरुषास काय तू माझा आपल्या पिता पुत्र अथवा भावास ओळखत आहेस का असं त्याला विचारलेलं आहे. तेव्हा त्यांच्या चारही बाजूनी ते बसतात आणि त्या मुमूर्षी जोपर्यंत वाणी ही मनामध्ये ही मनामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत ते त्या तो वाणीने बोलतो आणि मी ओळखला असं म्हणतो. तेव्हा त्या मुमूर्षीची जोपर्यंत वाणी मनात लीन होत नाही आणि मन प्राणात लीन होत नाही, प्राण तेजात लीन होत नाही आणि तेज परदेवतेमध्ये लीन होत नाही, ही अशी संबंध मोठी प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतरच असं म्हणता येईल की हा मनुष्य आता याचा मृत्यू झालेला आहे, तोपर्यंत मृत्यू झालेला नाही. आणि म्हणून त्याला ते विचारतात काय तुम्ही आम्हाला ओळखता का. आणि ही प्रक्रिया न झाल्यामुळे तो म्हणतो की होय मी तुम्हाला ओळखतो. तेव्हा हे समजणं आवश्यक आहे. तेव्हा याच्या पुढे तो पुढचा भाग जो आहे असं म्हणतात की संसारी जीवाचा जो काही मरणक्रम असतो तोच विद्यमानाच्या स- सत्संपत्तीचा क्रम असतो. आणि या बाबीबद्दल अरुणी दाखवत आहेत या मंत्रामध्ये. अरुणी म्हणतात की अथ यदास्य वाङ्मनासी संपद्यते मनहा प्राणे प्राणस्तेजेसी तेजः परस्यां देवताया मथ न जानाती. अर्थ असा की ह्यानंतर ज्या समय त्याची वाणी जी आहे मनामध्ये लीन होऊन जात असते
मन जे आहे ते प्राणामध्ये लीन होतं, प्राण तेजामध्ये लीन होतं, आणि तेज जे आहे ते परादेवतेमध्ये जेव्हा लीन होऊन जात असतं, तेव्हा तर तो मात्र नंतर त्या कोणाशी ओळखत नाही. अशी स्थिती झाली म्हणजे खरं म्हणजे त्याची प्राणज्योतच मालवली असं आपण म्हणतो. देह जो आहे तो देहाचा त्याग त्या जीवात्म्याने केलाय असं आपण म्हणतो. आणि जेव्हा देहाचा त्याग केलेला असतो, तेव्हा तो जीवात्मा आता इथे बसलेल्या लोकांना हो तो ओळखत नसतो असं, आणि तो बोलू शकत नाही, त्याचं मन सुद्धा हे क्रियाशील नसतं. असं असं त्याचा अर्थ ह्या मंत्राचा आहे. तेव्हा आशय असा आहे की परदेवतेमध्ये तेजाचे लीन होऊन गेल्यानंतर देखील हा त्याच्यानंतर मात्र हा इतरा कोणालाही ओळखू शकत नाही, कारण त्याची वाणीच चालू शकत नाही. वाणी ही पूर्ण विलीन झालेली आहे मनामध्ये, आणि मन बुद्धीमध्ये, बुद्धी जी आहे ते आत्मतत्वामध्ये. अशी ती हळू टप्प्याटप्प्याने सर्व लीन होऊन सर्वच काही जे आहे ते नाश झालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हे त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची क्रियेची अपेक्षा करू शकत नाही. आणि सत्पासून उत्थित होऊन प्रथम भावना केल्या गेल्या की व्याघ्रादी भाव आणि देव मनुष्यादी भाव याच्यामध्ये तो प्रवेश करतो पुढे. कारण हे देह त्याग केल्यानंतर पुढे त्याला जी काही योनी प्राप्त होणार आहे त्याच्या पूर्वकर्माच्या परिणामाने जी स्थिती आणि परिस्थिती होईल त्याच्या अनुसार तो ते देह धारण करेल. परंतु विद्वान शास्त्र आणि आचार्य याच्या उपदेशाने ज्या ज्ञानदीपकाच्याने प्रकाशित झालेला हा सद्ब्रह्म स्वरूप जेव्हा आत्म्यामध्ये अशा त्या आत्म्यामध्ये जर त्याने प्रवेश केला तर मात्र तो फिरून येत नाही, कोणताही देह तो धारण करत नाही. हे सत्प्राप्तीचा क्रम आहे. आणि अन्य मतावलंबियांनी जे काही सांगितले आहे की मूर्धान्य नाडीपासून उत्क्रमण होऊन आदित्याद्वारे तो सतला प्राप्त होऊन जात असतो, तर ते मग जे हे योग्य नाही आहे. तर तो ह्या देहातच असताना मुक्तीचा भोग भोगू शकतो. कारण अशा प्रकारे गमन तर देश काल निमित्त आणि फलाच्या या अभिनिवेशात पूर्वक पाहिल्या जात असतं. आणि सदात्म्याचे एकत्व पाहणारे जे सत्यनिक विद्वानास हा देश काल निमित्त आणि फल इत्यादी असत वस्तूंचा अभिनिवेश होणे संभवच नाही. कारण की त्या सत्य निशेशी विरोध ह्याचा सत्य तत्वाशी त्याचा विरोध होईल. तेव्हा गमनाच्या निमित्तभूत ही अविद्या, कामना आणि कर्माच्या ही सद्विज्ञात रूप अग्नीने हा भस्म होऊन जातो. आणि त्या गमनाची अनुपपत्तीच होत असते. तेव्हा पूर्ण काम कृतकृत्य पुरुषांची संपूर्ण कामना या ठिकाणी येथे म्हणजे संपूर्णपणे लीन होत असते. कामना शेष राहतच नाही. आणि असे हे अथर्वण श्रुतीने सुद्धा पुन्हा पुन्हा हे सांगितलेलं आहे, याचं वर्णन केलेलं आहे. आणि याच्याशिवाय मग पुढे आता नदी, समुद्र इत्यादीचे दृष्टांत देखील श्रुतीने दिलेली आहे. तेव्हा या सर्व दृष्टांताचं हे अत्यंत महत्व आहे. आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला आपल्या ह्या आत्मस्थितीला हे समजून घेणं आवश्यक आहे. आत्मस्थितीला, आत्मतत्वाची एकरूपतेला आपल्याला जर त्याचं आकलन झालं तर त्या आकलनालाच अत्यंत महत्व आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणूनच हे सर्व दृष्टांत त्या ठिकाणी सांगतायत. त्यानंतर मंत्र खंड 15वा आणि आता मंत्र 3रा, दोन मंत्र आपण पाहिले 15व्या खंडाचे. आता हा 3रा मंत्र आपण पाहूया. सद्य एषोणिम ऐतदात्म वि अदम सर्वम तत्सत्यम सत्यम आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो इति भूय एवामा भगवान विज्ञापयात्मिति तथा सौम्येति होवाच. अर्थ असा आहे की तो हा जो अणिमा आहे म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म तत्व असणारा जो आहे तो एतद्रूपच हे सर्व ठीक आहे, कारण तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे म्हणून तो एतद्रूप आहे. आणि तो सत्य आहे, तो आत्मा आहे. आणि हे श्वेतकेतो तेच तू आहेस. अरुणीच्या अशा प्रकारे सांगण्यावरून श्वेतकेतो म्हणाला की भगवान मला पुन्हा एकदा समजून सांगा. आणि त्यावर पुन्हा अरुणी म्हणाले ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे पुन्हा 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 ती स्थिती येते श्वेतकेतूची. आणि सगळं हे विविध दृष्टांत सगळे ऐकल्यावर सुद्धा
त्याला पूर्ण ज्ञान होत नाही आणि म्हणून तो म्हणतो की भगवान मला पुन्हा एकदा समजून सांगावं. आणि आरुणी सुद्धा त्यात कुठे कुठल्याच प्रकारचं आळस न करता त्वरित सांगतो की ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही उदाहरण आपल्याला पाहण्यासारखे आहेत. एक जो आहे तो विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जोपर्यंत त्याला आकलन होत नाही तोपर्यंत तो मान्यच करत नाही. आजच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की आजचा विद्यार्थी हे खरोखर सोप्यातली सोपी गोष्ट जेव्हा शिक्षक करून सांगतो त्यावेळेस त्यांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे. आपला आता ह्या काळामध्ये विद्यार्थीला कोणी शिक्षक विचारतच नाही की तुला कळालंय का नाही कळालंय, आणि विद्यार्थी न कळताच मान डोलवत असतो. त्यामुळे त्यांच्याकरता ही गोष्ट नाहीये. पण तो काळ असा होता की शिक्षण झाल्यावरच त्यांनी हे मान्य करावं की मला समजलं, आणि तोपर्यंत मला समजलेलं नाही, मला समजून सांगा, हे वाक्य महत्वाचं आहे. आणि हे वाक्य झालं तर आपल्या लक्षात येईल की हे जे काही हा जो काही संवाद आहे श्वेतकेतूचा आणि उद्दालक अरुणीचा, तर ह्या संवादामध्ये जे प्रामुख्याने सांगितलं जातं, उद्दालक स्वतःच्या घरची राशी ही त्याचा विनियोग करण्याकरता वापरत असते, स्वतःचं सर्वस्व त्या ठिकाणी वापरत असते. तेव्हा उद्दालक म्हणते, उद्दालक उलट उलट काय म्हणत असतो की मला या गोष्टीचं मी तुला अनेक दृष्टांत दिले, हे तुला समजायला पाहिजे. पण उद्दालकाची सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इतके उदाहरण देऊन सुद्धा तो असं म्हणत नाही की आता मला कंटाळा आलाय, किती उदाहरणं तुला द्यायचे, त्यामुळे मी जास्त कधी घाबरणार नाही. तर मी पुन्हा 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 मी तुला समजावून सांगेन. तेव्हा अशा प्रकारे ह्या छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायामधला हा जो काय 15वा खंड आहे, तो 15वा खंड या ठिकाणी संपूर्ण संपलेला आहे. आणि हे दृष्टांतावर दृष्टांत हे सांगण्याचे म्हणजे हे म्हणजे प्रयत्न आहे तो आपण पाहतोय. आता हा अंतिम खंड जो 16वा खंड आहे तो आपण प्रारंभ करू. आणि 16व्या खंडामधला आपण 16व्या खंडातले 3 मंत्र आहेत, ते 3 मंत्र पूर्ण झाले की शेवटच्या मंत्रामध्ये जो श्वेतकेतू आहे तो कसा उद्गार काढतो ते फार पाहण्यासारखं आहे. आणि तो अतिशय आनंदाने म्हणतो की आता मला समजलं आहे, आता मला समजलं आहे, आता मला समजलं आहे, असं म्हणतो. तर ते कोणत्या दृष्टांताच्या माध्यमातून तो म्हणतो आणि त्याला नेमकं ज्ञान कसं प्राप्त होतं हे पाहण्यामध्ये अतिशय त्यात म्हणजे त्या ठिकाणी आवड निर्माण होईल तुम्हाला. आणि म्हणून गुरु शिष्य कसा असतो, गुरु हे न कंटाळता पुन्हा पुन्हा त्याला ते स्पष्ट कसं करत असतो. आणि शिष्य जो आहे तो किती म्हणजे सत्याला धरून आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो की मला हे समजलं नाहीये, मला हे तुम्ही सांगा. म्हणजे हे सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय आपल्याला विशेष लक्ष देण्यासारखं आहे. या आता ह्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर विद्यार्थी बोलतच नाही, शिक्षक फक्त सांगतो, बोलतो आणि तो वर्गातून निघून जातो. आणि शिक्षकाला सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला समजलंय का नाही समजलंय याबद्दल सुद्धा त्याला समजून घ्यायचं नसतं. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा काय समजलं आणि काय नाही समजलं याच्यावरही त्याला कुठे काही बोलायचं नसतं. तर त्या सर्वांनी याच्यातून हा बोध घ्यावा की ज्ञान हे म्हणजे आपल्याला मिळेपर्यंत, आपल्याला पूर्ण समजेपर्यंत आपण मान्य करणं की मला सगळं समजलंय, तर हे सुद्धा घातकच आहे एका दृष्टीने. तेव्हा हे त्यांनी मान्य केलं नाही म्हणून हे सगळे पुढचे 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 खंड आपल्याला येत आहेत. आता शेवटचा खंड आपण 6व्या अध्यायातला शेवटचा खंड आणि पूर्ण म्हणजे छांदोग्य उपनिषदातला हा शेवटचा खंड आता आपण पाहूया. 16वा खंड षोडश खंड. आता षोडश खंडाचं दृष्टांत काय दिलं आहे, तर चोराचे तप्त झालेल्या परशु ग्रहणाच्या दृष्टांताद्वारे त्याने उपदेश केलाय. परशु म्हणजे जो परशुरामाच्या हातात असतो परशु, तो म्हणजे एक प्रकारे कुऱ्हाडीसारखा तो त्या आयुध आहे. तर त्या परशुच्या ग्रहणाच्या दृष्टांताद्वारे इथे एक उपदेश केलेला आहे. तर काय केलंय ते आपण बघूया, श्रवण करा त्या. की आता मंत्र असा आहे, पुरुषम सौम्येती हस्तात ग्रहितात ग्रहित मान्य तत् पहर्षि तेत्म कह महर्षि पशु मस्मि त तपे तपतेसी स
यदि तस्य कर्ता भवति तत् एवानृतं माम आत्मानं कुरुते स्वधृताभिः संदोन धृतयन्मान् आत्मानाम् अंतर्धाय परशुं तप्तं गृह्णती स दह्यतेथ हन्यते. आता या मंत्राचा अर्थ काय ते पाहू. हे सौम्य, राजकर्मचारी जे होते ते राजकर्मचारी कोणत्या तरी पुरुषाचे हात बांधून त्या घेऊन जात असतात आणि ते सांगत असतात की ह्याने धनाचं अपहरण केलंय, ह्याने चोरी केलेली आहे आणि ह्याच्यासाठी तर कुऱ्हाडीची धार तापावीच लागेल. आणि जो कुऱ्हाड म्हणजे ती परशुला इथे कुऱ्हाड आपण म्हणतोय, त्या या परशुची धार तापावी लागेल. तो जर त्याच्या चोरीचं कार्य करणारा होत असेल तर मिथ्यावादी आहे. आणि तो मिथ्यावादी हे प्रमाणित झालेलं आहे कारण त्याने चोरी केली आहे. तेव्हा तो मिथ्या अभिनिवेश करणारा हा जो पुरुष आहे, हा जो चोर आहे, तो आपणास मिथ्याला तो लपून ठेवेल, आपल्याला तो स्पष्टपणे सांगणार नाही. तेव्हा तो मिथ्याभिनिवेश करणारा जो पुरुष आहे तो आपणास मिथ्याला लपवून तप्त कुऱ्हाडीस ग्रहण करत असतो. परंतु तो त्यापासून दग्ध होत असतो आणि कधी मारल्याही जात असतो. म्हणजे इथे त्या काळाचं एक वर्णन आहे की त्या काळामध्ये जर काही जरी चुकीची गोष्ट केली तर त्याला ही कठोर शासन होत असे. त्यामुळे याची पात जी असते परशुची ती गरम करून त्याच्या हातावर त्याचा आघात करायचा असतो. आणि त्यामुळे तो आघात त्या त्या पुरुषाला हा त्या त्या आघात त्याला स्वीकार करण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून चोरी जर केली तर काय त्याचं शासन आहे इथे वर्णन केलंय. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, ज्या पुरुषाच्या विषयाबद्दल चोरी केल्याचा जो संशय असतो त्या संशयाने ते राजकर्मी जे आहेत ते युक्त होतात आणि ते राजकर्मी दंड देण्यासाठी अथवा त्याची परीक्षा घेण्यासाठी हस्तग्रहित म्हणजे हात बांधून आणत असतात. ह्याने काय केले आहे अशा प्रकारे कोणीतरी विचारलं तेव्हा विचारले गेल्यावर ते सांगतायत की ह्या माणसाने ह्या पुरुषाने हे राजदरबारातलं म्हणजे राजाच्या कोठडीत जाऊन त्याने धन घेतलेलं आहे. तेव्हा तेव्हा ते न्यायाधीश सांगत असतात की काय धन केवळ घेण्याने हे बंधनात म्हणजे कारावासात घेण्यास योग्य होऊन गेले आहेत का. तेव्हा अन्य कोणत्याही प्रकारे धन दिल्यावर देखील त्या घेणाऱ्या बंधनाचा प्रसंग उत्पन्न उपस्थित होऊ शकतो. अशा प्रकारे सांगितल्या गेल्यावर ते पुन्हा सांगत असतात की ह्याने चोरी केली आहे, अर्थात त्याने चोरीने धन घेतले आहे. तेव्हा त्यांच्या अशा या प्रकारच्या सांगण्यावरून तो पुरुष म्हणतो, तो जो त्याच्यावर चोरीचा आला तो पुरुष काय म्हणतो की मी चोरी करणारा नाही. आणि असे सांगून त्यांनी आपल्या कर्माला तो लपवत असतो. आणि तेव्हा तो संशय येऊन तो जो काही संशय व्यक्त करणाऱ्या पुरुषास सांगत आहे की तू खरं सांग, तू तर धनाची चोरी केली आहेस, अवश्य केली आहेस. त्यानंतर देखील त्याच्या या सगळ्या लपवण्याबद्दल तो सांगत आहे की याच्यासाठी जी कुऱ्हाडीची जी पात आहे ती तापवा. आणि अशा प्रकारे जर ती हातावर जर ती जी गरम असलेली पात जर मारली तर तुला काहीही होणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी निकष आहे तो की ती जी कुऱ्हाड तप्त करून जर हातावर मारली आणि जर कोणत्याही प्रकारे त्याची सगळ्या शरीरामध्ये एक प्रकारे त्या आत्मतत्वाचा संचार होऊन ते त्या ठिकाणी त्याचं संरक्षण होत असतं. म्हणजे आत्मतत्व म्हणजे सत्य. तो जर सत्याचा आधार घेऊन जर तो बोलेल तर त्याच्यावर त्या कुऱ्हाडीचा परिणाम होणार नाही. आणि त्याने जर चोरी केली असेल आणि मी चोरी केली नाही म्हणजे असत्य जर तो बोलत असेल तर चोरीचा प्रभाव त्याच्यावर निश्चित होईल असं या ठिकाणी विधान केलेलं आहे. तेव्हा ह्या धनाची चोरी तू अवश्यच केली आहे आणि त्यानंतर देखील त्याच्याबद्दल तू लपवत आहेस असं तो म्हणतो. आणि ह्याच्यासाठी कुऱ्हाडीची पात तापवा अशा प्रकारे आणि स्वतःला निर्दोषित ठरवा. म्हणजे जर तुम्ही निर्दोष असाल म्हणजे तुम्ही सत्याचा शोध घेत असेल तर तुमच्यामध्ये ते आत्मतत्व सर्वत्र सिद्ध होईल. आणि तुम्ही जर लपून लपून अशा गोष्टी करत लपवल्यामुळे तुम्ही जर
खोटेपणा दाखवला तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तो आघात जर केला तर ती जखम तुम्हाला निश्चित होणार. तेव्हा हे सिद्ध करण्याची एक पद्धत आहे त्या काळातली, की जो या चोरीस करणारा असतो तो वरवर लपवत असतो आणि तो असं करणाऱ्यामुळे तो स्वतःलाच या आदृत म्हणजे अन्यथा चोर होण्यावर तो त्याचं प्रदर्शन आचरणाचं प्रदर्शन दिसतं आणि अशा प्रकारे मिथ्याभिनिवेश असणारा होऊन तो स्वतःच मिथ्यापासून अंतर्हित करत लपवत लपवत तो महवश तापवलेल्या कुऱ्हाडीस ग्रहण करतो आणि तो स्वतःचा हात जाळून घेतो. तेव्हा आपण केलेल्या मिथ्या अभिनिवेश रूपाने आणि दोषाने तो राजपुरुषाद्वारे मारला जातो. इथपर्यंत पाहिलेलं आहे. आता पुढे दुसरा आणि तिसरा मंत्र हे आपण पुढच्या रविवारी आपण उरलेले 2 मंत्र पाहू आणि हा पूर्ण अध्याय परिपूर्ण करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.